क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देणारे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बळपद मिळवणारे, सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत आपल्या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी. या सर्वांचं विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत. व्यक्ती मरत असते पण व्यक्तिमत्व अमर असतं. व्यक्ती मरत असते पण व्यक्तिमत्व अमर असतं. मरणाकडून अमरत्वाकडे नेण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. असेच आपले आणखी एक मार्गदर्शन वेगवेगळ्या वृत्तपत्राचे, वेगवेगळ्या चॅनलचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. विषमतेचा अंधार दूर सारण्या, विषमतेचा अंधार दूर सारण्या, मना मनात दीप पेटवूया, मना मनात दीप पेटवूया, करुणी दीप प्रज्वलन, करुणी दीप प्रज्वलन, तेज कार्यक्रमाचे वाढवूया, तेज कार्यक्रमाचे वाढवूया. प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. सर्वांना विनंती आहे की टाळ्याच्या गजरात आपण कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. टाळ्यांच्या कडकडाटाने हा परिसर दुमदुमून गेला पाहिजे. सर्व मान्यवरांचं दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करत असताना आपण त्यांचे आभार व्यक्त करूया. सर्व क्षेत्रातील उच्च पदस्थ अशा मान्यवरांनी आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. त्यांचा हार्दिक आभार. आपण यशाची शिखरे पादाक्रांत करत असताना, मार्गक्रम करत असताना पावला पावलावर आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आणि मग अशीच अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे आपले मार्गदर्शक प्रतिकात्मक अशा दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करत आहेत. आणि हा आनंद सोहळा, हा उत्साहाचा सोहळा अगदी योग्य पद्धतीने पार पडण्यासाठी, मार्गदर्शनासाठी उपस्थित आहेत. या सर्वांचं हार्दिक आभार. सर्व मान्यवरांचं प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करत असताना आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं आभार व्यक्त करायचे. श्रीफळ फोडून या ठिकाणी जाधव साहेबांतर्फे कार्यक्रमाचा श्री गणेश होत आहे. आपल्या आनंदाचं, आपल्या प्रगतीचं, आपल्या संस्कृतीचं प्रतीक असणारं श्रीफळ, या श्रीफळाच्या फोडण्यानं आपण हा कार्यक्रम सुरुवात करत आहोत. सर्वांना विनंती आहे की टाळ्याच्या गजरात सरांचा सत्कार करायचा. भूम नायब तहसीलदार भूम माननीय प्रवीण दिलीप जाधव साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे.
सूर्याप्रमाणे तेजस्वी आपल्याला प्रकाशाचं दान करून आपल्याला प्रगतीमध्ये विकासामध्ये ज्यांचं योगाचं मोलाचं योगदान असेल असे आपले आजचे अध्यक्षीय मार्गदर्शक जाधव साहेबांचा या ठिकाणी सत्कार होता। रामदास भारती साहेब यांना विनंती आहे की त्यांनी जाधव साहेबांचा सत्कार करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचे। रामदास भारती साहेब विद्यालयाचा पाया रचण्यामध्ये ज्यांचं योगाचं मोलाचं योगदान आहे असे भारती साहेब यांना विनंती करतो की त्यांनी जाधव साहेबांचा सत्कार करायचा। माननीय मार्गदर्शक विस्तार अधिकारी साळुंके साहेब यांचा या ठिकाणी विद्यालयातर्फे सत्कार होत आहे। आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित विस्तार अधिकारी साळुंके साहेब या ठिकाणी त्यांचं अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचा विद्यालयातर्फे सत्कार होत आहे। गलांडे साहेबांचा सत्कार करायचा आहे। आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले गलांडे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। मी प्रशांत नाईक आपलं हे कर्तव्य आहे की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। गजानन महाराज संस्थान विश्वस्त आणि प्रसिद्ध व्यावसायिक आहे की त्यांनी समोर सर्वज्ञ लिटल स्टार्स इंग्लिश स्कूल यांच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण जो सोहळा आहे त्यासाठी उपस्थित राहिलेले आहात। या ठिकाणी स्टेजवरती विविध क्षेत्रातील सर्व सन्माननीय कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। सर्व शाळेचे शिक्षकवृंद, मुख्याध्यापिका, सर्व संचालक मंडळ आणि या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी, सर्व पालकवर्ग, हा वार्षिक जो स्नेहसंमेलनाचा सोहळा आहे हा विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा अनुभव आहे। त्यांच्या लहानपणातच त्यांना आपल्या अंगी असणारे विविध कौशल्य कलागुण यांना वाव या ठिकाणी मिळतो। आपले कलागुण या ठिकाणी त्यांना सादर करता येतात। याच्यातूनच भविष्यात त्यांच्यामधून एखादा कलाकार, एखादा अभिनेता या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो आणि शाळेने यासाठी उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। तरी सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थी यांनी आपल्या पालकांना, प्रत्येकालाच वाटतं की आपल्या मुलाने, आपल्या पाल्याने आयुष्यात उत्तुंग यश संपादन करावं, प्रत्येक गोष्टीत त्याने सर्वोच्च स्थानी असावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते। आपला जो शालेय अभ्यासक्रम आहे किंवा शालेय परीक्षा ज्या असतात त्याच्याबरोबरच जे अवांतर आहे, क्रीडा असेल, कला असेल, साहित्य असेल, या क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी पुढं जावं, कारण आपल्याला, आपल्या देशाला या सगळ्यांचीच आवश्यकता असते। आणि हाच जो पाया आहे, जो शाळेपासून मुलांच्या अंगात जो बाणवला जातो, ते इथूनच, म्हणजे प्राथमिक शाळा असेल, पूर्व प्राथमिक जे शिक्षण आहे, प्री स्कूल म्हणतो, तर यापासून त्याची सुरुवात होते। आणि इतक्या कमी वयापासून मुलांना हा जो अनुभव आहे किंवा हे जे स्टेज मिळतं आहे, तर ते त्यांच्यासाठी निश्चितच भावी आयुष्यात त्यांना एक दृढ आत्मविश्वास तयार करतील, त्यांना एक चांगला अनुभव देईल। मी यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो। तसेच सर्व शालेय जो स्टाफ आहे त्यांनी या कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे, त्यांचंही अभिनंदन करतो। आणि पुढील आपल्याला अधिक वेळ न घेता पुढील कार्यक्रम सुरुवात करता येईल। धन्यवाद। धन्यवाद। विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी त्यांना मार्गदर्शनपद
आशीर्वादपर कौतुकपर असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. त्यांचं आपण सर्वजण विद्यालयातर्फे आणि उपस्थित सर्वांतर्फे सरांचा हार्दिक आभार. विकास खांडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. भूम येथील माननीय डॉक्टर खांडेकर सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत. तसेच विकास यादव यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत. आत्ताच आपल्याला योग्य असं अध्यक्षीय मार्गदर्शन झालेलं आहे. कार्यक्रमाचे जे 2 पर्व आहेत त्यामध्ये विविध कलादर्शन सोहळा आहे आणि वार्षिक बक्षीस वितरण सोहळा आहे. पैकी बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये पार पडणार आहे. मी मनीषा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस वितरण सोहळा होता. विहान थोरात, राघव देशमुख या दोघींनी पण यायचंय लगेच. त्यानंतर बॉटल गेम संपदा सचिन डाकणे मॅडम फास्ट उठा. टिकली लावणे श्राव्य सरोदे श्रेयश देशमुख श्लोक चिलवत, अवधूत मेत्रे श्रावणी चिकणे श्लोक चिलवंत आणि सर्वज्ञ डमाळ. अवधूत मेत्रे श्रावणी चिकणे श्लोक चिलवंत आणि सर्वज्ञ डमाळ. मस्त झाला होता, त्याच्यामुळे टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. खूप कष्ट घेतले पाहिजे. टाळी वाजवा. आपल्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले भूम तालुका कृषी अधिकारी माननीय अतुल ढवळे सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांना विनंती करतो, कृषी क्षेत्रातील प्रसिद्ध असे कृषीतज्ञ भूम तालुका कृषी अधिकारी. मला शंका वाटते, फक्त सोबत चालल्याने साथ होत नाही. फक्त सोबत चालल्याने साथ होत नाही. हाताला हात लावला म्हणजे फूल आहे गुलाबाचं, त्याचा सुगंध घेत चला. फूल आहे गुलाबाचं, हेही मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. यांचा विद्यालयातर्फे मी भारती सर यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. सत्कार आहे आणि सत्काराचं प्रतीक गंध पुष्प याद्वारे आपण यांचा सत्कार करत आहोत. सर्वांना विनंती आहे की शैक्षणिक वर्षामध्ये विविध स्पर्धांमधून प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे. त्यांच्या पालकांचं सोबतच कौतुक केलेलं आहे. विद्यालयातर्फे लगेचच कार्यक्रमाचा उत्तरार्ध आणि आजचा मुख्य कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार. सर्वज्ञ लिटिल स्टार आयडल स्कूल या शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त आपण एकत्र आलेलो आहोत. तर प्रथमतः मी आपला कुठलाही जास्त वेळ घेणार नाही आहे. 2 शब्दांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. वेटिंग खूप झालेलं आहे. आता आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे की आपल्या मुलांच्या कलागुणांना जो वाव दिलेला आहे त्या कार्यक्रमाची. तर लिटिल स्टार आयडल स्कूल आणि जमलेल्या सर्व पालकांना मी माझ्या शुभेच्छा देतो आणि आपण या कार्यक्रमाची सुरुवात तत्काळ करावी अशी मी व्यवस्थापनाला विनंती करतो. धन्यवाद. विद्यालयाचे शिक्षक नामदेव सर यांना विनंती करतो की त्यांनी कोळेकर सरांचा सत्कार करायचा. आपल्या कार्यक्रमासाठी थोडासा उशीर झाल्याबद्दल सर्व विद्यालयाच्या संचालकांनी नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट द मोस्ट अवेटेड इव्हेंट. चला तर आपण स्नेह संमेलनास प्रारंभ करूयात. सनईच्या सुरात ढोल ताशांच्या निनादात, सनईच्या सुरात ढोल ताशांच्या निनादात आपणही रंगून जाऊयात, आपणही रंगून जाऊयात. या
राष्ट्राच्या एका घोषणेनं आपण आपल्या कार्यक्रमामध्ये उत्साह भरणार आहोत. सर्वांनी माझ्यासोबत बोलायचंय. भारत माता की, भारत माता की, जय भारत माता की, जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे